जय जिजाऊ जय शिवराय. स्वागत आहे तुमचं देवयानी कदम एडिटिंग चॅनल. तर मित्रांनो, आज आपण काजवा सॉन्गवर काइनमास्टरमधून व्हिडिओ एडिट करणार आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खास तर झालाच आहे, तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये दिसून जाईल. तर मित्रांनो, मी जे काही मटेरियल यूज केलं आहे व्हिडिओमध्ये ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला विदाउट वॉटरमार्क काइनमास्टर हवे असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल, तिथून तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, जरा हे वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरू करूया. Oh my god! Wow! Oh my god! ओके, तर आपण काइनमास्टरच्या मेन विंडोवर आलो आहोत. तुमच्याकडे असा इंटरफेस दिसू शकतो. सिम्पली क्रिएट न्यूवर टच करून 4x5 RSS सिलेक्ट करायचा आणि नेक्स्टवर टच करायचं. तुमच्या पुढे असं तुमच्या मोबाईलमध्ये फोल्डर्स ओपन होतील. सो तुम्ही ज्या फोल्डरमध्ये मी दिलेले मटेरियल ॲड करून ठेवलं आहे तो फोल्डर ओपन करून घ्यायचा. सिम्पली फर्स्टला हा मी एक तुम्हाला इमेज दिलेला आहे तो ॲड करायचा आणि तो व्यवस्थित असा कात्रीच्या शेजारचा चौकोनवर टच करून इक्वलवर टच करायचा आणि व्यवस्थित असा झूम दोन्ही बोटांनी करून व्यवस्थित सेट करून घ्यायचा, ॲड करायचा. त्यानंतर ऑडिओवर टच करून मी तुम्हाला सॉन्ग दिलेलं आहे, सॉंग्स किंवा तुम्ही ज्या फोल्डरमध्ये घेतले आहे सॉन्ग ते तुम्ही ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं, सिम्पली मीडियावर जायचं आणि मी जे तुम्हाला फोटो दिले आहेत किंवा तुम्ही तुमचे वापरू शकता फोटो, अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटो ॲड करून घ्यायचे. आपल्या बिट आहेत ना 30 पडणार आहेत, त्यामुळं आपल्याला फोटो हे 30 लागणार आहेत. 20 बिट आहे ती 30 फोटो लागतील, त्यामुळं डबल ॲड करून घ्यायचे फोटो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर ओकेवर टच करायचं आणि सिम्पली काय करायचं, मी तुम्हाला गेल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे बीट कशा ओळखायच्या. तर हे सॉन्ग असं झूम करायचं आहे आणि हे बघा इथं एक बीट चढलेली दिसते आपल्याला 4 सेकंदापाशी. त्यानंतर जिथं आवाज चढलेला दिसतोय तिथं तुम्ही बीट देत जायचं. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बीट द्यायच्या. का इथं 8 सेकंदापाशी पुन्हा एक बीट चढलं, इथं आवाज चढला, जिथे आवाज चढलेला दिसतोय तर तुम्ही बीट द्यायच्या. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा आहे त्यासाठी मी स्किप करते व्हिडिओ, मी पटपट बीट देते. अशा प्रकारे बीट दिल्यानंतर काय करायचं, फर्स्ट इमेजवर यायचं आणि 2 बीटच्या मध्ये एक फोटो ठेवायचा. म्हणजे काय, ही एक आणि ही एक असा फोटो टच करून असं 2 बीटच्या मध्ये एक फोटो घ्यायचा. त्यानंतर सेकंड फोटोवर टच करून 3 बीटच्या मध्ये एक फोटो ठेवायचा अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा फर्स्ट फोटोवर टच करून 2 बीटच्या मध्ये एक फोटो, त्यानंतर पुन्हा दुसरा फोटो टच करून 3 बीटच्या मध्ये एक फोटो. अशा प्रकारे तुम्ही सगळे फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, पहिला फोटो सोडून दुसऱ्या फोटोवर टच करायचं, ते पण मधल्या बीटवर टच केलं की फोटोवर टच करायचं. तिथं 3 डॉट तुम्हाला दिसतील, त्यावर टच करून डुप्लिकेट ॲज लेअर करायचं आणि कात्रीच्या आयकॉनवर जाऊन लेफ्ट टू प्ले हेड करायचं. त्यानंतर एक फोटोमध्ये सोडून दुसऱ्या फोटोवर यायचं, मधल्या बीटवर टच करायचं, फोटोवर क्लिक करायचं, 3 डॉटवर जायचं, डुप्लिकेट ॲज लेअर करून कात्रीच्या आयकॉनवर जाऊन लेफ्ट टू प्ले हेड करायचं. अशा प्रकारे तुम्ही सगळ्या लेअर तयार करून घ्यायच्या. पुन्हा बघा, मधल्या बीटवर टच करायचं, फोटोवर टच करायचं, 3 डॉटवर जायचं, डुप्लिकेट ॲज लेअर करायचं आणि कात्रीच्या आयकॉनवर जाऊन लेफ्ट टू प्ले हेड करायचं. अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यानंतर सिम्पली काय करायचं, पहिल्या फोटोला टच करून क्लिप ग्राफिक्समध्ये जायचं आणि इन ॲनिमेशन हा इफेक्ट तुम्हाला या स्टोअरमध्ये त्यासाठी तुमचा मोबाईलचा डाटा ऑन असला पाहिजे. पहिल्याच ॲनिमेशनमध्ये तुम्हाला तो इन ॲनिमेशन मी इन्स्टॉल केल्यामुळे तुम्हाला इन्स्टॉल दिसत आहे. तुम्हाला मी दुसरं एक डाउनलोड करून दाखवते. त्यासाठी ॲनिमेशनमधलं म्हणजे मी तुम्हाला दाखवण्यासाठी. त्यानंतर मी कोणता करते, ओव्हरलॅप ॲनिमेशन 5 घेते. अशा प्रकारे इथं डाउनलोड केलं की डाउनलोड
होऊन तिथं इन्स्टॉल ॲसेट दिसेल तुम्हाला. त्यानंतर काय करायचं, इन ॲनिमेशनमध्ये जायचं आणि 8 नंबरचा इफेक्ट पहिला फोटोला द्यायचा. तसाच मधल्या फोटो सोडून तिसऱ्या फोटोला पण असंच करायचं. क्लिप ग्राफिक्समध्ये जायचं, इन ॲनिमेशनमधला 8 नंबरचा इफेक्ट. पुन्हा दुसरा फोटो सोडून तिसऱ्या फोटोला क्लिप ग्राफिक्समध्ये जायचं, इन ॲनिमेशनमधला 8 नंबरचा इफेक्ट. तसाच मधला दुसरा फोटो सोडून तिसऱ्या नंबरवर टच करायचं, क्लिप ग्राफिक्समध्ये जायचं, त्यासाठी 8 नंबरचा इफेक्ट द्यायचा. त्यानंतर काय करायचं, दुसऱ्या फोटोला कोणता इफेक्ट द्यायचा, दुसऱ्या फोटोवर टच करायचं, क्लिप ग्राफिक्समध्ये जायचं आणि इन ॲनिमेशनमधलाच 33 नंबरचा इफेक्ट द्यायचा. ओका, 33 नंबरचा इफेक्ट हा कसा द्यायचा, मधली बीट आहे मधल्या बीटपर्यंतच द्यायचा. ओके टच करायचं. पुन्हा बघा, एक फोटो सोडायचा, मधल्या बीटवर टच करायचं, फोटोवर टच करायचं, क्लिप ग्राफिक्समध्ये जायचं, इन ॲनिमेशनमधला 33 नंबरचा इफेक्ट 33 नंबरचा इफेक्ट अशा प्रकारे द्यायचा. पुन्हा बघा, मधल्या बीटवर टच करायचं, फोटोवर टच करायचं, क्लिप ग्राफिक्समध्ये जायचं, इन ॲनिमेशनमधला 33 नंबरचा इफेक्ट द्यायचा. ओके, तर बघा मी इथे पण दिला असेल, मधल्या बीटवर टच करायचं, फोटोवर क्लिक करायचं, क्लिप ग्राफिक्समध्ये जायचं, 33 नंबरचा इफेक्ट द्यायचा. अशा प्रकारे झाल्यानंतर आपण डुप्लिकेट ॲज लेअर फोटो केलेले आहेत, त्यावर टच करायचं, इन ॲनिमेशनमधला स्केल डाऊन हा इफेक्ट त्याला द्यायचा. पुन्हा बघा, सेकंड फोटोवर यायचं, इन ॲनिमेशनमधला स्केल डाऊन द्यायचा. थर्ड फोटोवर यायचं, इन ॲनिमेशनमधला स्केल डाऊन हा इफेक्ट देत जायचं, इन ॲनिमेशनमधला स्केल डाऊन. अशा प्रकारे तुम्ही सगळ्या फोटोंना स्केल डाऊन हा इफेक्ट द्यायचा. त्यानंतर काय करायचं, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं, लेअरमध्ये जायचं. मी तुम्हाला एक लायरिकल व्हिडिओ दिलेला आहे तयार करून मटेरियलमध्ये, तो ॲड करून घ्यायचा. मीडियामध्ये जायचं आणि मटेरियलमधला हा का या पद्धतीचा आहे तो लायरिकल व्हिडिओ. तो अशा प्रकारे झूम करून खाली ब्लेंडिंगचं ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्या ब्लेंडिंगवर टच करून स्क्रीन हा इफेक्ट त्याला द्यायचा. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मी 11 सेकंदाचाच करून दिलेला आहे. त्यानंतर त्याच्या पुढे लेअरवर टच करून मीडियावर द्यायचं. मी तुम्हाला मटेरियलमध्ये एक ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे, त्यावर अशा प्रकारे टच करून कात्रीच्या आयकॉनच्या शेजारी चौकोन दिसेल, त्यावर टच करून ऑफच्या शेजारी ब्लॅक कलर आहे, तर ब्लॅक करून फिलअप करून घ्यायचा. त्यावर टच करून ब्लेंडिंगमधलाच स्क्रीन इफेक्ट त्याला करून घ्यायचा. ओके, त्यानंतर काय करायचं, मी तुम्हाला बघा ओव्हरले इफेक्टच्या इथं जायचं, लेअरवर टच करायचं, मीडियावर जायचं. मी तुम्हाला मटेरियलमध्ये एक ब्लॅक कलरचा शॅडो दिलेला आहे, तो अशा प्रकारे खाली इथं सेट करून घ्यायचा. ती लेअर शेवटपर्यंत करून घ्यायची या प्रकारे. ओके, आणि त्यानंतर पुन्हा काय करायचं, पहिल्या फोटोच्या इथेच यायचं आणि लेअरवर टच करून मीडियावर जायचं. आणि मी तुम्हाला काजवाचा PNG तयार करून दिलेला आहे, तो कसा झाला आहे त्यासाठी मला एक कमेंट करून नक्की सांगा. आणखीन तुम्हाला जर असे PNG बनवायचे असतील किंवा तुमचा यूट्यूबचा लोगो किंवा इंस्टाग्रामचा लोगो, तर त्यासाठी कसं बनवायचं हे मला तुम्ही कमेंट करून सांगितले तर मी त्याच्यावर ट्युटोरियल आणू शकते कसे बनवायचे ते. त्यानंतर पुन्हा काय करायचं, ती लेअर आपण लास्टपर्यंत करून घेतली. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं, लेअरवर टच करायचं, मीडियावर यायचं. मी तुम्हाला मटेरियलमध्ये एक रेड कलरची बॅकग्राऊंड दिलेलं आहे, त्यावर टच करून त्याला पण ब्लेंडिंगवर जाऊन स्क्रीन इफेक्ट द्यायचा आणि अशा प्रकारे तो दिसेल. ती लेअर शेवटपर्यंत करून घ्यायची. आणि तुमचा इंस्टाग्रामचा किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो काय करायचा, का तो ॲड करायचा, कारण तुमचा हा व्हिडिओ कोणी पण घेऊ शकतं. त्यासाठी लेअरवर टच करून मीडियावर द्यायचं. मी माझा स्वतःचा यूट्यूबचा लोगो त्यावर ॲड करून घेते, अशा प्रकारे या कोपऱ्यात ॲड करते. त्यानंतर हा व्हिडिओ तुमचा कंप्लीट झालेला आहे.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी इथे तुम्हाला एक्सपोर्टचं बटन दिसत आहे, त्याच्यावर टच करून हाय रेझोल्युशन ठेवून एक्सपोर्टवर टच करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.